पाठ चौथा. ही पिसे कोणाची. ही बघा मीनू. ही आहे तुमच्यासारखी एक छोटीशी मुलगी. मीनूचं घर शेतात होतं. खेळता खेळता एकदा मीनू घरापासून जरा लांब आली. तिला बाजूला 2 पिसं पडलेली दिसली. पिसं तिला खूप आवडली म्हणून तिनं ती पिसं उचलली. तिथून घरी परत येताना वाटेत तिला दिसली एक कोंबडी. मीनूला वाटलं पिसं नक्कीच कोंबडीची असणार. ती म्हणाली, कोंबडी ताई, ही पिसं तुझी आहेत का? कोंबडीनी पिसांकडे निरखून बघितलं आणि म्हणाली, नाही ग बाई, ही माझी पिसं नाही. मग कोंबडी जाऊन बसली खुराड्यात. मग विचार करत करत मीनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचं कबूतर दिसलं. ती म्हणाली, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का? नाही ग बाई, ही पिसं माझी नाही. अरे च्या. मग मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा किती सुंदर दिसत होता. त्या लक्षात आलं ही हातातली पिसं काही मोराची नाही. पण तरी तिनं त्याला विचारलं. मोरानी पिसं बघितली आणि म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मीनू म्हणाली, बदक कुठं भेटेल मला? मग मोरानी बदकाचा पत्ता सांगितला. मीनू पळतच नदीकडे गेली. नदी किनारी दाट झाडी होती. तिनं बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आलं. मीनू म्हणाली, तुझी ही पिसं मला सापडली म्हणून मी तुला शोधत आले. ही घे तुझी पिसं. बदकाला मीनूचं खूप कौतुक वाटलं. मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या लांब आलीस, पण आता ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा माझ्या अंगावरून पिसं गळून पडली की ती पुन्हा मला जोडता येत नाहीत माझ्या अंगाला. तू ती तुझ्याजवळच सांभाळून ठेव. मीनूला खूप आनंद झाला. तिनं बदकानं दिलेली पिसं आपल्या वहीत सांभाळून ठेवली.